गोंधळेकर महाराज यांचं आजचं प्रवचन 15 फेब्रुवारी. जेथे नाम तिथे मी आहेच. मला नामात पहा असं मी म्हणतो, याचा अर्थ मी देहात नसून माझी वस्ती नामातच असते. कारण आपले मन जिथे असते तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो. समजा तुम्ही यात्रेला गेला आहात, पण मन घराबद्दल चिंतन करीत असेल, तर तुम्ही देहाने क्षेत्रात असलात तरी खऱ्या अर्थाने घरीच आहात असे नाही का आहोत? त्याप्रमाणे तुम्हाला जर कोणी विचारले की तुम्ही नेहमी कुठे असता, तर आम्ही नेहमी विषयातच असतो असे सांगावे लागेल. ज्यांना जे जास्त आवडते त्यातच ते असतात, हे खरे ना? मग तुमचा गुरु कुठे आहे असे जर कोणी विचारले, तर तो नामात आहे असंच म्हणाल ना? म्हणून जेथे नाम चालू आहे तिथे मी आहेच. जो नामस्मरण करतो त्याच्या मागे पुढे मी उभा आहे. शास्त्री पंडित म्हणतात की आमच्याकरता ज्ञानमार्ग आहे, पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढवण्याचा संभव जास्त असतो. ब्रह्म सत्य जगात मिथ्या हे तत्त्व त्याच्या बुद्धीला पटते, पण त्याच्या अनुभवाला मात्र येत नाही. जग मिथ्या आहे असे ते म्हणतात, पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात. नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवायला येणे कठीण आहे. कर्मठ लोक म्हणतात की आम्ही आमच्या कर्ममार्गानेच जाणार. आमचा नामावर विश्वास नाही. आम्ही वेदांनी घालून दिलेले बंधने आणि नियम यांचे पालन करणार असे म्हणून ते बंधने आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की ते बंधनालाच सर्वस्व मानतात. त्यांच्या लक्षात येत नाही की ईश्वरप्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधनरूप आहेत. सध्या साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत. फुलझाडांची बाग रक्षण करण्यापुरते तिचे कुंपण सांभाळायला हवे, पण ते कुंपणाला सर्वस्व मानतात. त्याला खतपाणी काढून वाढवतात. आतल्या बागेकडे लक्ष देत नाहीत. वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते हे मी मान्य करतो, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची, त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्माच्या नसेल, तर कर्ममार्गानेच प्रयासून कर्मप्रणात होते. नामावर विश्वास नाही असे ते म्हणतात, पण संध्येच्या किंवा कोणत्याही वैदिक कर्माच्या स्वीकृतीला ओम केशवाय नमः असे म्हणतात. ते नाम नव्हे काय? वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्याच्या अर्थाकडे असावे. अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे. राम नाम हे ओंकाराचे स्वरूप आहे. ते सर्व कर्माच्या आणि साधनांचा प्राण आहे. श्रीराम जय राम जय जय राम.